नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25ची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. यामध्ये प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, त्याचसोबत उंचीमध्ये देखील काही कॅटेगरींसाठी सूट देण्यात आलेली आहे, वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. तर या सर्व टॉपिकवरती अतिशय डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण यूट्यूबवरती एवढं डिटेलमध्ये तुम्हाला इतर कोणत्याच ठिकाणी माहिती भेटणार नाहीये. तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. तर बघा, ही संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. सोबत सर्व अपडेट मिळवण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे, त्याच्यावरती सर्व फ्रीमध्ये अपडेट त्याचसोबत टेस्ट आपण उपलब्ध करून देतोय. तर त्या जॉईन करण्यासाठी ग्रुपला देखील जॉईन व्हा. ठीक आहे, सर्व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक इथं दिसत असेल. या लिंकवरतून तुम्ही आजपासून 18 म्हणजेच 5 ते 6 वाजल्यापासून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता मित्रांनो. ही आपली वेबसाईट असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे 29/10/2025 पासून आणि शेवटची तारीख असणार आहे 30/11/2025 पर्यंत. रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ठीक आहे, तर आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही लिंक आहे, ती लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देते. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर परीक्षा शुल्क. आता यामध्ये जर म्हटलं तर टोटल 5 वेगवेगळे पदं आहेत मित्रांनो. सर्व पदांसाठी परीक्षा शुल्क हे सारखंच असतं. खुला प्रवर्गासाठी जर म्हटलं तर आपल्याला 450 म्हणजेच 450 रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेलं आहे आणि मागास प्रवर्गासाठी आपल्याला 350, ठीक आहे, 350 रुपये परीक्षा शुल्क इथं ठेवण्यात आलेलं आहे. पोलीस शिपाईसाठी, पोलीस शिपाई चालकसाठी, त्याचसोबत आपल्याला सशस्त्र पोलीस शिपाईसाठी, बॅट्समनसाठी आणि कारागृह शिपाईसाठी हे जे 5 पद आहे त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे सारखंच असणार आहे. पुढे बघा, आपल्याला सर्वसाधारण सूचना इथं दिलेल्या आहेत. तर यामध्ये जर म्हटलं तर जी पण महत्त्वाची माहिती तीच आपण बघणार आहोत मित्रांनो. या सूचना आपल्यासाठी एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत, ती पुढील प्रक्रिया असणार आहे. तर पुढे बघा, आता आपल्याला महत्त्वाची म्हणजे कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत. हे कागदपत्र लगेच काढून घ्या मित्रांनो. हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. यामध्ये बघा, सर्वात पहिला पॉईंट म्हणजे आपल्याला 10वी-12वीचं आपल्याला मार्कशीट, ठीक आहे, 10वी-12वीचं उत्तीर्ण मार्कशीट. त्यानंतर जन्मदाखला. याच्यासाठी जर म्हटलं तर जन्मदाखला आपण इथं LC वापरू शकता मित्रांनो. ठीक आहे, LC आपण शाळा सोडल्याचा दाखला इथं वापरू शकता. नाहीतर इतर आपल्याकडे जर म्हटलं तर जन्म प्रमाणपत्र असेल ते तरी असेल तरी चालेल, किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे, 10वीचं जे आपलं बोर्ड सर्टिफिकेट असतं ते तुमच्याकडे असेल तरी तुम्हाला इथं जन्माचा दाखला म्हणून ते वापरता येणार आहे. म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकता किंवा बोर्ड सर्टिफिकेट वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल तो तरी इथं चालेल, काही अडचण नाही. त्यानंतर इथं अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथं कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. हे जुनं असेल, 2-3 वर्षाचं जरी असेल जुनं, किंवा 4-5 वर्षाचं जुनं असेल तरी चालेल, काही अडचण येणार नाही. परंतु तुमच्याकडे ऑफिशियली ऑनलाईन जे डोमिसाईल सर्टिफिकेट असतं ते तुम्ही काढलेलं असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जातीचा दाखला इथं कंपल्सरी लागणार आहे. तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं लागणार आहे. तुम्ही ओपनमधून अर्ज भरला तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी काही अडचण नाही, तुम्हाला तेव्हा ते लागणार नाही. परंतु कॅटेगरीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. इथे बघा, जात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणीचं प्रमाणपत्र देखील इथं मागितलेलं आहे मित्रांनो. आता बहुतेक विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसतं मित्रांनो. तर तुमच्याकडे सध्या जातीचा दाखला असेल तरी चालेल. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 7 ते 1 वर्षाचा कालावधी दिला जातो, त्याच्यामध्ये तुम्ही हे जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकता. परंतु तुम्हाला इथं वेळ करायचा नाही मित्रांनो. लगेच तुमचं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच जात पडताळणी तुम्हाला करून घ्यायची आहे मित्रांनो. जात पडताळणी प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळी त्याची प्रोसेस आहे, त्याच्यावरती आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी माहिती दिलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमची जात पडताळणी करून घ्या, कारण पुढे तुम्हाला जात पडताळणी कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्याला भरपूर आता वेळ आहे मित्रांनो, तोपर्यंत किमान तुम्ही जात पडताळणी तुमची करून घ्या. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा, संगणक परीक्षा उत्तीर्ण तुमच्याकडे MECIT सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे. आता सांगतो
परंतु मित्रांनो सध्या स्थितीला अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे हे 2 प्रमाणपत्र नसतील, जात वैधता प्रमाणपत्र आणि MECIT, हे जर तुमचं झालं नसेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता, काळजी करू नका. परंतु तुम्ही MECIT देखील पूर्ण करून घ्या आणि जात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी देखील करून घ्या. हे जे 2 डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला पुढे कंपल्सरी 100% लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही वेळ वायाच घालू नका. MECIT तुमचं झालं नसेल तर लगेच पूर्ण करून घ्या. MECIT किंवा CCC या 2 पैकी तुमचा एखादा कोर्स, संगणकाचं जे ज्ञान आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, अर्ज भरताना हे 2 तुम्हाला कंपल्सरी नसणार आहे मित्रांनो, ऑप्शनला तुम्हाला तिथं लागणार आहे. परंतु पुन्हा तुमचं सिलेक्शन झालं तर पुढे तुम्हाला 100% तिथं सादर करावं लागतं. त्यामुळे काळजी करू नका, लगेच काढून घ्या. आता सध्याला नसेल तर अर्ज भरू शकतात, काही अडचण नाही, परंतु पुढे तुम्हाला सादर करावे लागेल. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला इथं समजून आला. पुढे बघा, खेळाडू प्रमाणपत्र. आता जे पण उमेदवार खेळाडू आरक्षण अंतर्गत अर्ज भरणार असेल त्यांच्याकडे त्याचं प्रमाणपत्र इथं असणं गरजेचं असणार आहे या नियमाप्रमाणे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र. आता ज्या पण कॅटेगरीसाठी हे नॉन क्रिमिलेअर लागतं त्यांच्यासाठी कंपल्सरी आहेत, तर त्यांच्यासाठी हे जे कंपल्सरी असणार आहे तर त्यांना तिथं काढावंच लागणार आहे, ते सादर करावंच लागणार आहे आणि त्यांना अर्ज भरताना देखील हे सादर करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे आता सध्याला नसेल. आता कोणकोणत्या कॅटेगरीसाठी तिथे ते लागू आहे तर या कॅटेगरींची नावं तुम्हाला इथं दिलेले आहेत बघा इथं. ठीक आहे, एवढ्या कॅटेगरी आहेत इथं मित्रांनो. तर पुरुष व महिला उमेदवारांसाठी इथं हे नॉन क्रिमिलेअर त्यांना कंपल्सरी लागणार आहे, फॉर्म भरताना देखील लागणार आहे, तर ते लगेच काढून घ्या मित्रांनो. नसेल तर लगेच अर्ज करा, काढून घ्या. ठीक आहे, आता यामध्ये जर म्हटलं तर बघा त्याच्याबद्दल काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता पुढे माजी सैनिकांसाठी जर म्हटलं तर आपल्याला जे डिस्चार्ज प्रमाणपत्र असतं ते त्यांना सादर करावं लागतं, ते त्यांना लागणार आहे. तर ते सर्व उमेदवारांसाठी नसणार आहे, काही काळजी करू नका. नॉन क्रिमिलेअर देखील SC ST, ठीक आहे, SC ST उमेदवारांसाठी इथं लागणार नाही मित्रांनो, फक्त या कॅटेगरीसाठी लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, त्यांना तिथं सादर करावं लागणार आहे. फॉर्म भरताना देखील त्याची माहिती भरायला येईल. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त तुम्हाला संगणकाचं आणि जात वैधता प्रमाणपत्र लगेच लागणार नाही, ते लगेच काढून घ्या, परंतु पुढे तुम्हाला ते सादर करावं लागणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, इथं माजी सैनिकांसाठी हे प्रमाणपत्र असणार आहे. त्यानंतर पुढे बघा गृहरक्षक दलातील जे पण आता याच्यासाठी आपल्याला आरक्षण असतं, सर्वांनाच माहिती आहे, गृहरक्षक यांच्यासाठी देखील आरक्षण असतं, तर त्याचं देखील इथं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. त्याचा दिवसांचा कालावधी दिलेला आहे, एवढे दिवस तुम्ही पूर्ण केले तरच तुम्हाला ते मिळतं आणि ते प्रमाणपत्र तुम्ही काढलेलं असावं, तेव्हाच तुम्हाला त्याचा आरक्षणाचा लाभ भेटणार आहे. ठीक आहे, हे देखील सर्व उमेदवारांसाठी कंपल्सरी नाही आहे, ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठीच हे असणार आहे. पुढे हे देखील आरक्षणाची इथं माहिती आहे. आता या आरक्षणाअंतर्गत त्या उमेदवारांसाठी कॅटेगरीनुसार सेपरेट जागा असतात, तर त्यांना हे कंपल्सरी लागणार आहे. जसे की भूकंपग्रस्तांसाठी भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र इथं सादर करावं लागणार आहे. त्यानंतर पोलीस पाल्य असेल त्यांच्यासाठी देखील आरक्षण असतं, तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करावं लागणार आहे त्या आरक्षणाअंतर्गत जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर. ठीक आहे, इतर विद्यार्थ्यांना लागणार नाही. अंशकालीन मधून देखील सेपरेट जागा आहेत त्यांच्यासाठी ते प्रमाणपत्र लागणार आहे. EWS साठी प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, तर हे ते जे प्रमाणपत्र आहे या आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल जसं की NCC वगैरे, तर हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्याकडे इथं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ भेटेल, अदरवाईज तुम्हाला तिथं लाभ भेटणार नाही. तर एवढे जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो, हे कागदपत्र, हे जे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे याच्यातील एखादं नसेल तर लगेच काढून घ्या. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जात पडताळणी आणि आपल्याला MECIT हे पूर्ण करून घ्या. फॉर्म भरताना लागणार नाही, परंतु पुढे तुम्हाला ते लागणारच आहे. ठीक आहे, तर बघा अंतिम निवड करण्यापूर्वी हे आपल्याला तपासण्यात येईल असं देखील सांगितलेलं आहे मित्रांनो. फॉर्म भरताना लागले नाही तरी तुम्हाला तुमची जेव्हा अंतिम निवड होईल तोपर्यंत तुम्हाला ते सादर करावे लागतात मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे ते कंपल्सरी लागणार आहे. ठीक आहे, त्यासाठी भरपूर 5-6 महिन्यांचा कालावधी आहे, काळजी करू नका. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर पोलीस शिपाई या पदासाठी आपल्याला स्पेशल आता पोलीस शिपाई त्याचसोबत चालक, कारागृह, ठीक आहे, SRPF वगैरे प्रत्येक पदासाठी वेगवेगळी सेपरेट माहिती दिलेली आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, जसं की पोलीस शिपाईची आता डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. त्यानंतर चालक, त्यानंतर कारागृह, ठीक आहे, SRPF वगैरे या सर्व पदांनुसार सेपरेट माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा इथे आपल्याला काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. याच्यानुसार जर म्हटलं तर हे अर्ज मागवण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे. तर बघा पोलीस शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर एवढ्या विभागामध्ये किंवा एवढ्या ठिकाणी जागा रिक्त आहेत. ठीक आहे, तर या जागा पुढील प्रमाणे दिलेल्या
आहेत टोटल 45 विभाग आहेत मित्रांनो, किंवा हे ठिकाणं आहेत मित्रांनो, घटक आहेत असं आपण म्हणू शकतो. इथं आपल्याला पोलीस शिपाई या पदासाठी जेवढ्या जागा रिक्त त्या घटकांची नावं दिलेली आहेत. इथे तुम्ही अर्ज करू शकतात. आता कॅटेगरीनुसार आणि पदांनुसार जे अर्ज आहेत त्याचं PDF देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देतोय. तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तिथे प्रत्येक घटकांनुसार आपल्याला पदानुसार आणि आरक्षणानुसार ज्या पण जागा आहेत त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला विसरू नका. ठीक आहे. तर पुढे जर म्हटलं तर आपल्याला ऑनलाईन अर्ज किंवा इतर माहिती या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. आज 5-6 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होत आहे. त्याच्यावरती देखील सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे की स्टेप बाय स्टेप तुम्ही घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज कसा भरू शकता याची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे. तर आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या. तर बघा पुढे आपल्याला वयोमर्यादा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा पोलीस शिपाई या पदासाठी आपलं वय केव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाणार आहे मित्रांनो, 30/11/2025 पासून आपलं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. तर याच्यासाठी जर म्हटलं तर खुला प्रवर्गासाठी जर म्हटलं तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेले असावेत आणि जास्तीत जास्त 28 वर्षापर्यंत तो उमेदवार अर्ज करू शकतो. मागास प्रवर्ग याच्यामध्ये SC ST आणि इतर आपल्याला जमातींची नावं दिलेली आहेत. तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त ते उमेदवार 33 वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. आता याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तासाठी अजून जास्त सूट आहे. 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. भूकंपग्रस्त देखील उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. अंशकालीन पदवीधर उमेदवार 55 वर्षापर्यंत इथे अर्ज करू शकतात. आणि माजी सैनिकांसाठी 3 वर्षाची अधिक सूट असते. ठीक आहे. जेव्हापासून ते रिटायर होतात त्याच्यापासून ते कॅल्क्युलेट केलं जातं मित्रांनो. ठीक आहे. तर पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर अनाथांसाठी देखील 33 वर्ष ठेवण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर समांतर आरक्षणाअंतर्गत जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल इथे खाली माहिती दिलेली आहे. नक्की अजून कोणाला सूट दिलेली आहे, जसं की इथं महिला उमेदवार आहे, त्यानंतर खेळाडू, पोलीस पाल्य, त्यानंतर गृहरक्षक, याच्यामधून तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुम्हाला इतर आता खुला प्रवर्गासाठी टोटल सूट किती भेटते आणि मागास प्रवर्गामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला किती सूट भेटते या प्रवर्गामधून त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. त्याचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकता. आता पुढे बघा, आता इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आता सर्वांनाच माहिती आहे वयवाढ करण्यात आलेली आहे या पोलीस भरतीमध्ये. तर यांच्यासाठी जर बघा आता वयवाढ केव्हापासून करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर इथे बघा 17/10/2025 अनुसार इथे आपल्याला म्हटलेलं आहे दिनांक 1 जानेवारी 2000 पासून आपल्याला पुढे म्हटलेलं आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जे पण उमेदवारांचं वय संपून गेलेलं आहे. आता वरती जी आपल्याला वयाची अट दिलेली आहे तर यामधून जर म्हटलं तर तुमचं वय संपून गेलेलं आहे, पूर्ण होऊन गेलेलं आहे मित्रांनो, तरी देखील तुम्ही अर्ज करू शकतात. परंतु ते वय केव्हा संपायला पाहिजे, कोणत्या कालावधीच्या दरम्यानमध्ये संपायला पाहिजे त्याची दिनांक इथे दिलेली आहे. बघा दिनांक 1 जानेवारी 2000 पासून होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत जरी तुमचं वय संपून जात असेल तरी देखील तुम्ही या येत्या आता ही जी पोलीस भरती सुरू झालेली आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात मित्रांनो. ठीक आहे. तर बघा 2024-25च्या कॅलेंडरनुसार आपल्याला हे जे पद आहेत, जेवढे पण पद आहेत त्यांच्यासाठी ते देखील उमेदवार पात्र असणार आहे. सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच असणार आहे की 1 जानेवारी 2022 पर्यंत जर म्हटलं तुमचं वय संपून गेलं असेल आणि त्यापासून जर म्हटलं तर आतापर्यंत, आता काय आहे मित्रांनो, आताची तारीख धरली जात नाही मित्रांनो, डायरेक्ट 31 डिसेंबर. ठीक आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत. ठीक आहे. तर या कालावधीमध्ये जर तुमचं वय निघून गेलं असेल तरी देखील तुम्ही आत्ताच्या या वर्षीच्या पोलीस भरतीसाठी पात्र असणार आहात मित्रांनो. तुम्ही देखील या पोलीस भरतीचा लाभ घेऊ शकता. ही खूप चांगली संधी असणार आहे. जवळपास 3 ते 4 वर्षाचं इथं आपल्याला म्हणजे वय जरी निघून गेलं असेल तरी तुम्हाला इथं संधी देण्यात आलेली आहे आणि ही त्या उमेदवारांसाठी शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्यवस्थित अभ्यास करा, ग्राउंडची व्यवस्थित तयारी करा, कारण ही तुमच्याकडे शेवटची संधी असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वयामध्ये सूट दिलेली आहे 1 जानेवारी 2022 पासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत. यामध्ये तुमचं वय संपून जात असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात. ही सूट तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. ठीक आहे. तर हाच पॉईंट महत्त्वाचा होता एक. पुढे बघा आता शैक्षणिक पात्रता सर्वांनाच माहिती आहे तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे किंवा समकक्ष म्हणजे तुमचा डिप्लोमा वगैरे झाला असेल, 12वीच्या समान तुमचा एखादा कोर्स पूर्ण झालेला असेल तरी
देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात. एवढंच नव्हे तर काही विद्यार्थ्यांचा 17 नंबरचा फॉर्म भरून ते डायरेक्टली इथं ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. तर बघा समकक्ष बाबत इथं म्हटलेलं आहे मित्रांनो, YCM मधून म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक याच्या मार्फत जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल, पदवी धारण केलेली असेल, तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. जरी 12वी, आता बहुतेक विद्यार्थ्यांचा तोच प्रॉब्लेम असतो, ते डायरेक्टली 10वीला घेतात, 10वी झाल्यानंतर ते एक तर ITI करतात किंवा डिप्लोमाला ॲडमिशन घेतात. आता डिप्लोमा जरी 2 वर्षाचं झालं तरी समकक्ष झालं, त्याच्यामुळे तुम्ही तिथं अर्ज करू शकतात. परंतु ITI एकच वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा असतो. अशा विद्यार्थी काय करतात की 17 नंबरचा फॉर्म भरतात आणि डायरेक्टली त्यांचं ग्रॅज्युएशन YCM मधून पूर्ण करतात. आता तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तरी देखील तुम्ही इथं पात्र असणार आहात. तुमचं 12वी नसेल, डायरेक्टली ग्रॅज्युएशन आहे, तरी देखील तुम्ही इथं पात्र आहात. अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. कोणत्या नियमानुसार, कोणत्या संदर्भानुसार इथे आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढे बघा, व्यावसायिक शिक्षण तुमचं झालेलं असेल 2 वर्षाचं तरी देखील पात्र आहात मित्रांनो. 10वी नंतर व्यावसायिक शिक्षण घेतलं असेल 2 वर्षाचं, ते देखील 12वीच्या समांतर झालं तरी देखील तुम्ही इथं पात्र असणार आहे. पुढे डिप्लोमाविषयी इथं माहिती दिलेली आहे. तुमचा डिप्लोमा झाला असेल तरी देखील तुम्ही इथं पात्र असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर माजी सैनिकांसाठी फक्त 10वी उत्तीर्ण. आता हे फक्त माजी सैनिकांसाठी आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ भेटणार नाहीये. जे माजी सैनिक आहे मित्रांनो, ते फक्त 10वी उत्तीर्ण असतील किंवा त्यांनी ठीक आहे, त्यांनी IASC, ठीक आहे, इंडियन आर्मी आपल्याला स्पेशल जे सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडे जर असेल, ते एज्युकेशन मार्फत त्यांनी ते उत्तीर्ण केलेलं असेल, ती परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असेल किंवा ते 10वीच उत्तीर्ण असेल, तरी देखील माजी सैनिक हे उमेदवार इथं पात्र असणार आहे. हे फक्त माजी सैनिकांसाठी असणार आहे. आणि त्यानंतर नक्षलग्रस्त या भागामध्ये जे उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये त्या भागातील जे पण अनुसूचित जमाती म्हणजेच ST कॅटेगरीचे उमेदवार आहे किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत पावले असतील त्यांचे घरचे किंवा गंभीर झाले असतील, त्यांचे तुम्ही पाल्य आहात, ठीक आहे, मुले असतील, तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात फक्त 7वी पास वरती. अशा प्रकारचं देखील इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. नक्षलग्रस्त भागातील जे पण उमेदवार असतील ते ST कॅटेगरीचे पाहिजे, तर ते 7वी पास असतील तरी अर्ज करू शकतात. प्लस याच्यामध्ये तुमचे घरचे एखादे जखमी झाले असतील, गंभीर जखमी किंवा मृत पावलेले असतील, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. असे उमेदवार 7वी पास वरती देखील अर्ज करू शकतात. इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. ठीक आहे. पुढे चला, पुढे आपल्याला शारीरिक पात्रता याच्याबद्दल आता माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे मित्रांनो, उंची दिलेली आहे, इथं दिलेलं आहे छाती, इथे असणार आहे महिलांसाठी. तर महिलांबद्दल थोडक्यात सर्वप्रथम माहिती देतो. महिलांसाठी कमीत कमी उंची जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. कमीत कमी तुमची उंची 155 सेंटीमीटर असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही इथं पात्र असणार आहे. महिलांसाठी छाती मोजण्याची कोणत्या प्रकारची अट नसते, त्यांच्यासाठी हे लागू नसणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी जर म्हटलं तर उंची कमीत कमी सर्व कॅटेगरीसाठी 165 पाहिजे आहे मित्रांनो. आणि छाती जर म्हटलं तर न फुगवता कमीत कमी 79 आणि फुगवून कमीत कमी आपल्याला 5 सेंटीमीटरचा जो फरक आहे तो जास्त असायला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जर म्हटलं तर कमीत कमी आपल्याला जसे की कमीत कमी तुमची छाती भरली 79 आणि फुगवून जर म्हटलं तर 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, पेक्षा जास्त पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर याच्या कमी तुमची छाती नसावी. त्याच्यामुळे तुमची छाती कितीही लहान असेल, तुम्ही पुशअप केले व्यवस्थित, रेग्युलर तुम्ही व्यायाम केला, पुशअप तुमचे डेली चांगले तुम्ही केले, तर तुमची छाती आरामशीर भरते आणि फुगवून देखील आरामशीर 7-8 सेंटीमीटर तुमची एक्स्ट्रा होत असते. त्यामुळे तुम्ही आत्ताच व्यायाम व्यवस्थित सुरू करून द्या. आता पुढे जर म्हटलं तर तृतीयपंथी यांच्यासाठी महिला उमेदवारांसाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा उंची म्हटलेलं 155 सेंटीमीटर असायला पाहिजे. आणि इथं जर म्हटलं तर त्यांच्यासाठी छातीविषयी कोणत्या प्रकारची अट नाहीये. परंतु पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर ठेवण्यात आलेली आहे. त्यांच्यासाठी देखील सेम असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बाकी इतर तुम्हाला माहिती समजून आली. आता इथे बहुतेक विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न विचारला जात होता की ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी उंचीमध्ये, ठीक आहे, उंचीमध्ये सूट देण्यात येणार आहे, तर त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती बघण्यासाठी भेटेल. बघा इथे आपल्याला सूट याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपल्याला 2011च्या नियमानुसार आपल्याला इथे बघा या परिशिष्टानुसार किंवा नियमानुसार आपल्याला म्हटलेले मित्रांनो, इथे आपल्याला खंड दिलेले आहेत, उपखंड दिलेले आहेत, परिच्छेद यांच्यानुसार आपल्याला काय म्हटलेले आहे बघा. जे उमेदवार आवश्यक पात्रता याच्यामध्ये पूर्ण करत नसतील, आता ते कोणते उमेदवार मित्रांनो, फक्त अनुसूचित जमाती म्हणजेच ST कॅटेगरीचे जे उमेदवार आहे त्यांची उंची जर 165 सेंटीमीटरच्या कमी असेल तरी देखील ते पात्र असणार आहे. परंतु त्यांना किती नक्की सूट देण्यात आलेली मित्रांनो, त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. उंचीमध्ये त्यांना बघा
5 सेंटीमीटर इतकी सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच एसटी कॅटेगरीचे उमेदवार जरी 166 त्यांची 160 65 म्हणजे ते 5 मायनस केले ते 160 जरी त्यांची 160 सेंटीमीटर जरी त्यांची उंची असेल तरी देखील हे पात्र असणार आहे. आणि ही सूट फक्त एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठीच असणार आहे. स्पष्टपणे म्हटलेले आहे, अनुसूचित जमातीतील जे पण उमेदवार आहे त्यांना उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी सूट देण्यात आलेली आहे. मित्रांनो, काळजी करू नका. सांगितल्याप्रमाणे आपण जे मागे अपडेट दिलं होतं त्याच्याबद्दल इथं सूट देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही खूप चांगली बाब असणार आहे. ज्यांना इथं जे पण उमेदवार एसटी कॅटेगरीचे होते त्यांना उंचीमध्ये सूट पाहिजे होती, शेवटी त्यांना इथं सूट भेटलेली आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी उंची लागणार आहे कमीत कमी 160 सेंटीमीटर. ठीक आहे. इतर सर्व कॅटेगरीचे उमेदवारांसाठी हीच उंची असणार आहे 165. आता हे पुरुषांसाठीच नव्हे तर महिलांसाठी देखील लागू असणार आहे. एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर असेल तरी चालेल. मित्रांनो, काळजी करू नका. हा एक महत्त्वाचा पॉईंट होता एसटी कॅटेगरीसाठी. ठीक आहे. तर बघा, पुन्हा सांगतो, इतर कॅटेगरीसाठी जर म्हटलं तर महिला उमेदवारांसाठी कमीत कमी 155, पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची पाहिजे होती. यातील फक्त एसटी कॅटेगरीचे उमेदवार महिला उमेदवारांसाठी आता किती ठेवण्यात आलेले मित्रांनो, कमीत कमी 150, आणि पुरुष उमेदवारांसाठी जर म्हटलं तर आपल्याला कमीत कमी 160 उंची असेल, 160 सेंटीमीटर, तरी देखील ते अर्ज करू शकतात. त्यांना 5 सेंटीमीटरची इथं सूट देण्यात आलेली आहे. स्पष्टपणे इथं सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर नक्षलग्रस्त भागातील जे रहिवासी एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहे तर याच्यामध्ये त्यांचे घरचे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत पावले असतील किंवा गंभीर जखमी झालेले असतील तर याच्यामध्ये आता याच्यामध्ये पोलीस बातमीदार असतील, पोलीस पाटील असेल किंवा पोलीस इतर कर्मचारी असतील, असे काही असतील आणि तिथं ते कार्यरत असताना त्यांना गंभीर जखमी झाले किंवा ते मृत पावले तर त्यांचे जे मुलं आहेत मित्रांनो त्यांना देखील इथं उंचीमध्ये सूट असणार आहे. ठीक आहे. तर त्याचं सर्टिफिकेट असेल तर त्या उमेदवारांना 4 सेंटीमीटर, महिला व पुरुष उमेदवारांना दोन्हींना इथं सूट देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ठीक आहे. नक्षलग्रस्त भागातील जे रहिवासी उमेदवार आहे त्यांचं सांगत आहे. ठीक आहे. त्यांना देखील उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. इथं आपल्याला टिप दिलेले आहे ते व्यवस्थित त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे नक्षलग्रस्त यांच्याबद्दल. खेळाडूंसाठी देखील उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर सूट आहे मित्रांनो, सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी, महिला व पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी. ठीक आहे. खेळाडू या उमेदवारांसाठी. त्यानंतर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय जे असतात त्यांच्या बाबत आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी जर म्हटलं तर एकच उमेदवारांसाठी, आता जेवढे पण उमेदवार असतील त्यांना जेवढे पण मुलं असतील तर त्यातील एकच उमेदवाराला या सूटचा लाभ घेता येईल. मित्रांनो, त्यांच्या जे पण मुलं असतात त्यांना देखील इथं 2.5 सेंटीमीटर उंचीमध्ये त्यांना सूट असते. मित्रांनो, छातीमध्ये देखील त्यांना सूट देण्यात आलेली आहे. कोणाला? पोलीस दलातील कर्मचारी आहेत मित्रांनो, त्यांच्या कुटुंबियांना. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांची मुलं वगैरे असतील त्यांचा समावेश असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेत चालू आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. जास्त काही करू नका, फक्त या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो, त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, हे दोन पुस्तकं स्पेशल पोलीस भरती 2025 या हेतूने अतिशय महत्त्वाची असणार आहेत. हे दोन्ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो. तर यामध्ये बघा, मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकत्रित संच तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर पहिलं आपल्याला हे पुस्तक बघण्यासाठी भेटेल पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच. याच्यामध्ये टोटल आपल्याला जर म्हटलं तर 14,600 पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट 2023-24 चे सर्व झालेले पेपर भेटून जातील मित्रांनो, आणि सर्व पदांचे. ठीक आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे पण पेपर झाले ते सर्व तुम्हाला एकत्रित यामध्ये भेटून जातील मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे आपल्याला 411 प्रश्नपत्रिका संच बघण्यासाठी भेटलेला आहे. याच्यामध्ये 16,900 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर आहेत मित्रांनो. मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा जो समावेश आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे. हे दोन्ही पुस्तकं तुम्ही ऑनलाईन कोणत्याही पुस्तक स्टोअरवरून किंवा जे ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट जे प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो त्याच्यावरून देखील तुम्ही हे खरेदी करू शकता. तुम्हाला फक्त स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच असं टाईप करायचं, हे पुस्तक तुम्हाला भेटून जातील. किंवा इतर जर म्हटलं तर अजून महत्त्वाचं, तुम्ही महाराष्ट्रामधील जे पण पुस्तक स्टोअर विक्रेते असतात, पुस्तक स्टोअर असतात, तिथे जरी जाऊन सांगितलं की स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आम्हाला हे पुस्तकं पाहिजे आहेत, तुम्हाला फोटो दाखवायचा, हे पुस्तकं तुम्हाला आरामशीर तिथं भेटून जातील. यामध्ये मागील झालेल्या सर्व ज्या
ज्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका आहेत आणि जुन्या प्रश्नपत्रिका सर्व एकत्रित उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्या की इतर कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये भेटणार नाही. तर त्याच्यासाठी हे दोन्ही पुस्तकं महत्त्वाची असणार आहेत. तर हे पुस्तकं तुम्ही नक्कीच वापरायला विसरू नका. तर चला आता पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. आता इथपर्यंत आपण आलेलो होतो. तर इथं आपल्याला अन्य अर्हता म्हटलेलं आहे. आता पोलीस शिपायामधील जे चालक पद आहे मित्रांनो, तर त्यांच्यासाठी इथं जे लायसन असणार आहे मित्रांनो, ते इथं कंपल्सरी आहे. तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ते बंधनकारक आहे मित्रांनो सादर करणं. ठीक आहे. तर ते लायसन तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे पोलीस चालक शिपायासाठी. आणि इतर जर म्हटलं तर आता पोलीस शिपायाचीच माहिती आपण बघत आहोत. परंतु नंतर जरी तुमचं सिलेक्शन झालं तरी तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही जरी चालकसाठी इथं फॉर्म भरला नसेल तर तुमच्याकडे टू व्हीलरचं कमीत कमी लायसन पाहिजे, फोर व्हीलरचं लायसन तुम्ही काढून घ्या नंतर. ठीक आहे. त्यामुळे टू व्हीलरचं कंपल्सरी तुम्हाला पुढे लायसन सादर करावं लागणार आहे मित्रांनो. याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. किंवा हलके वाहन चालवण्याचा फोर व्हीलरचं जे लायसन आहे ते देखील तुम्हाला पुढे सादर करणं बंधनकारक असतं मित्रांनो. ठीक आहे. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जरी चालकसाठी जरी फॉर्म भरणार नसाल, सध्या तुमच्याकडे लायसन नसेल, तर तुम्हाला पोलीस झाले की तुम्हाला पुढे लायसन वगैरे त्याची माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. तुमचं लायसन तुम्ही बनवून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. पुढे आता सध्याला हे कंपल्सरी नाहीये अर्ज भरण्यासाठी किंवा पुढे सिलेक्शनसाठी हे कंपल्सरी नाहीये, गोष्ट लक्षात घ्या. परंतु पुढे तुम्हाला सादर करावं लागतं वेळोवेळी. जर तुमचं जे कामाचं स्वरूप आहे त्याच्या रिलेटेड असेल, तुम्हाला कुठं बाहेर जावं लागत असेल, ठीक आहे, त्या कामाच्या स्वरूपानुसार तुम्हाला हे बंधनकारक असतं. ठीक आहे. पुढे बघा. पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला इथं MSCIT बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. MSCIT बद्दल इथे तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. जसं की इथं बघा आपल्याला 2011 मधील 12 नंतर नव्याने नियम 13 नुसार, ठीक आहे, संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र इथं जर म्हटलं तर MSCIT असेल, CCC असेल, हे प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी पुढे सादर करावेच लागतं. त्याच्यामुळे लगेच तुम्ही MSCIT पूर्ण करून घ्या. अर्ज भरताना हे लगेच लागणार नाही, कंपल्सरी नाहीये मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु पुढे तुम्हाला ते सादर करावं लागतं. पुढे जर म्हटलं तर गडचिरोलीतील जे पण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल हे असणार आहे मित्रांनो. तर त्या उमेदवारांसाठी जर म्हटलं तर त्या उमेदवारांची अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि मोडिया भाषेतील लेखी परीक्षा इथं होत असते मित्रांनो, सिलेक्शन झाल्यानंतर देखील, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील जे पण उमेदवार आहेत त्यांच्यासाठीच असणार आहे. त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट देखील इथं लागणार आहे, त्यांना ते सादर करावं लागणार आहे मित्रांनो. वास्तव्याचा दाखला म्हणून आपल्याला ते जे सर्टिफिकेट आहे ते त्यांना तिथं सादर करावं लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बाकीचे इतर महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पुढे बघा. पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान इथं असणं आवश्यक असणार आहे. आता हे सर्व उमेदवारांसाठी आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता 10वीला, ठीक आहे, इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, माध्यमिक शालांत म्हणजे जेव्हा तुमची 10वी झाली तर 10वीला तुम्हाला तुमच्या जे विषय आहेत मित्रांनो, भाषा विषय, याच्यामध्ये मराठी आणि हिंदी हे जे विषय आहेत हे त्यांचा जर समावेश नसेल तुमच्या तेव्हाच्या तुमचे जे मार्कशीट आहे त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश या विषयांचा समावेश नसेल, तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं तरी मंडळातर्फे तुमची मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा इथं घेतली जाते. आता हिंदी आणि मराठी दिलेलं आहे, तर यापैकी कोणती एक जी परीक्षा आहे ती तुम्ही उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर तुमचं जे 10वीचं मार्कशीट आहे, तर तेव्हा तुम्ही जी 10वी उत्तीर्ण केली त्याच्यामध्ये भाषा विषयांमध्ये जसं की आपली मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषा विषय आहेत, त्यामध्ये तुम्हाला मराठी किंवा हिंदी हे जे विषय आहेत हे असणं गरजेचं होतं. जर तुमच्या मार्कशीटमध्ये नसेल, तुम्ही तेव्हा त्या विषयांसोबत 10वी उत्तीर्ण केलेली नसेल, तर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना इथं मंडळातर्फे मराठी आणि हिंदी या परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे सिलेक्शन झालं तरी तुम्हाला या परीक्षा द्यावी लागतात. जर 10वीला तुम्हाला मराठी आणि हिंदी सब्जेक्ट नसेल तर. आता आणि नाही म्हणता येणार मित्रांनो, इथं किंवाचं ऑप्शन आहे. ठीक आहे. मराठी किंवा म्हणजे कोणतीही एका भाषेसोबत तुम्ही 10वी उत्तीर्ण केली असेल तर काही अडचण नाही. परंतु तुम्ही जी 10वी उत्तीर्ण केली त्याच्यामध्ये मराठीही विषय नसेल, हिंदीही विषय नसेल, तर तेव्हा तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं तर मंडळातर्फे म्हणजे पोलीस विभागातर्फेच तुमची परीक्षा घेतली जाते मराठी किंवा हिंदीची. ती उत्तीर्ण करून तुम्हाला द्यावी लागते मित्रांनो. काही काळजी करू नका. सोपा पेपर असतो, कोणीही उत्तीर्ण करू शकतो, काही अडचण नाही. ठीक आहे. तर तेव्हा ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. जर तुम्हाला 10वीला मराठी किंवा हिंदी विषय नसेल, दोन्हीपैकी एक असेल तरी काही अडचण नाही.
चला पुढे आता पुढे जर म्हटलं तर 6 नंबरचा पॉईंट दिला 6 हे झाला 5 6. त्यानंतर इथे जर म्हटलं तर 7 नंबरचा पॉईंट बघूयात मित्रांनो. इथे आपल्याला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या कोणत्याच नोकरीसाठी पात्र नसतात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र नियम 2005 नुसार आपल्याला सादर करावं लागतं. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला दिनांक देखील दिलेली आहे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर काही अडचण नाही. परंतु या नियमानुसार आपल्याला 31 जुलै 2005 नुसार आपल्याला 2 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथं पात्र नसणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करावं लागतं. हे देखील लगेच काही गरज नाही. तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला फक्त लिहून द्यावं लागतं, काय अडचण नाही. ठीक आहे, हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही या पदासाठी पात्र नसणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्हाला 1-2 मुलं असतील तर काही अडचण नाही, तुम्ही पात्र आहात. 3 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही इथं पात्र नसणार आहात. ठीक आहे, तर चला पुढे जर म्हटलं तर बघा, शैक्षणिक अर्हता व इतर माहिती जी आहे तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला जे पण कागदपत्र आहेत आणि इतर जे प्रमाणपत्र आहेत, उत्तीर्ण प्रमाणपत्र, ते सर्व पडताळणीच्या वेळेस म्हणजे तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्याच्या वेळेस तुम्हाला इथं सादर करावं लागतं. त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. इतर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो एवढा काही चेक केला जात नाही किंवा सर्वांना लागू नसतो, त्यामुळे त्याच्याविषयी आपण माहिती बघणार नाहीये. पुढे जर म्हटलं तर शारीरिक चाचणी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा आता आपण सर्वप्रथम जर म्हटलं तर शैक्षणिक माहिती बघितली, त्यानंतर वयाची अट, बाकी जर म्हटलं तर लेखी परीक्षा याच्याबद्दल आता पुढे माहिती आपण बघणार आहोत. त्या अगोदर शारीरिक चाचणी याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. तर बघा सर्वांनाच माहिती आहे शारीरिक चाचणी आता 50 गुणांची असते मित्रांनो. आता या 50 गुणांमध्ये याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला नाहीये पुरुषांसाठी महिलांसाठी. इथं जर म्हटलं तर 1600 मीटरला इथं आपल्याला किती मार्क दिलेले आहेत मित्रांनो, 20 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर 100 मीटरला 15 मार्क आणि गोळा फेकला 15 मार्क. टोटल 50 गुणांवरती आपल्याला इथं 50 गुणांची शारीरिक चाचणी होत असते. महिलांसाठी देखील असंच असतं, फक्त आपल्याला अंतर कमी आहे, जसे की 800 मीटर असतं महिलांसाठी, 100 मीटर असतं आपल्याला महिलांसाठी. त्याच्यासाठी हे गुण दिलेले आहेत. गोळाफेकसाठी 15 गुण. ठीक आहे, तर फक्त इथं 1600 मीटर हे पुरुषांसाठी, 800 मीटर हे महिलांसाठी, इथं एवढाच बदल आहे, बाकी जास्त काही बदल नाहीये. आणि तृतीय पंथी जरी म्हटलं तर या उमेदवारांसाठी, इथं पुरुष उमेदवारांसाठी, इथं महिला उमेदवारांसाठी हे जवळपास सारखंच आहे मित्रांनो, याच्यामध्ये काही बदल नाहीये. गुणांची जे पण आकडेवारी आहे किंवा जे पण हे जे आपल्याला यामध्ये 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक हे सारखंच आहे, याच्यामध्ये काही बदल नाहीये. तर चला आता पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी लेखी जी परीक्षा होत असते तर त्याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम जर म्हटलं तर सिलेक्शन प्रोसेस ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी इथे सांगून घेतो. सर्वप्रथम आता अर्ज भरणं गरजेचं असणार आहे. अर्ज भरल्यानंतर सर्वात प्रथम जर म्हटलं तर आता आपलं ॲडमिट कार्ड येईल. ॲडमिट कार्ड आल्यानंतर परीक्षेचं, जसं की परीक्षेचं नव्हे आपलं ग्राउंडचं. ठीक आहे, आता ग्राउंडचं सर्वप्रथम ग्राउंड होणार आहे. लेखी परीक्षा नंतर होत असते मित्रांनो. तर लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी आपल्याला इथं जर म्हटलं तर आपल्याला हे ग्राउंड म्हणजेच शारीरिक पात्रता इथं इथं उत्तीर्ण करणं गरजेचं असतं. आता आपली ही जी शारीरिक चाचणी असते मित्रांनो, याच्यामध्ये 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक होत असतं. आता हे असतं टोटल 50 गुणांचं. तर 50 गुणांपैकी आपल्याला लेखी परीक्षेसाठी कमीत कमी पात्र म्हणजे जे आपण म्हणू शकतो पास, 50 गुणांसाठी पासिंग कितीला ठेवलेलं आहे, 25 गुणांना. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी तुम्हाला 25 गुण पाहिजेलच आहे. जर म्हटलं तर जागांनुसार तिथं अर्ज संख्या कमी असेल आणि जर म्हटलं तर तेवढे उमेदवार पण पात्र नसतील, परंतु तुम्हाला 25 पेक्षा कमी गुण मिळाले तर तुमचं लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन होणारच नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे पासिंग 25 गुणांना ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता जसे की आपण धुळेला फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, नाहीतर आपण म्हणूया मुंबईला फॉर्म आपण भरलेला आहे. आता मुंबईला टोटल जर म्हटलं तर सर्व कॅटेगरीनुसार, आता प्रत्येक कॅटेगरीच्या जागांनुसार वेगवेगळ्या जागा आहेत. त्याच्यानुसार जसं की एकत्रित विचार करूयात, तिथे 100 जागा आहेत. तर 100 जागा आहेत तर एकाच 10 या प्रमाणामध्ये आपल्याला लेखी परीक्षेसाठी इथं बोलवलं जातं, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आता जिथं 100 जागा आहेत तिथे टोटल जर म्हटलं तर 1000 विद्यार्थ्यांना, ठीक आहे, एकाच 10 म्हणजे जिथं 100 जागा असतील तिथे एकूण 1000 विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेला इथं बोलवलं जातं. आणि लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला इथं ग्राउंडसाठी 50 गुणांसाठी कमीत कमी 25 गुण असायला पाहिजे आणि 25 प्लस ज्या पण विद्यार्थ्यांना गुण असतील तर त्यातील एकाच 10 या प्रमाणामध्ये लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना इथं बोलवलं जातं. त्याच्यामुळे ग्राउंड खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. ग्राउंड व्यवस्थित करा मित्रांनो, तुमच्यासाठी ग्राउंड अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे, तर लेखी परीक्षेमध्ये किमान आपल्याला
40% गुण इथे मिळवणं आवश्यक असणार आहे. म्हणजे आता जरी म्हटलं तुम्हाला ग्राउंडला भरपूर मार्क आहे, 45 प्लस मार्क आहे, परंतु लेखी परीक्षेला तुम्हाला 40 पेक्षा कमी गुण मिळाले, 100 पैकी 40 पेक्षा जास्त कमी गुण मिळाले, तरी तुम्ही अपात्र ठरतात तिथं. त्यामुळे लेखी परीक्षेला देखील आपल्याला 40 प्लसच गुण इथे मिळावे लागतात, तेव्हाच तुम्ही तिथं क्वालिफाय होणार आहे. टोटल जर म्हटलं तर ग्राउंडचे 50 मार्क आणि लेखी परीक्षेचे 100 मार्क अशा प्रकारचे टोटल 150 गुणांवरती फायनल सिलेक्शन होत असतं. आता 100 हे जसे की आपण म्हणत होतो मुंबईला जसे की 100 जागा आहेत, तर ज्या पण उमेदवारांना इथं जास्त गुण मिळतील तर त्यांचं तिथे सिलेक्शन होणार आहे टोटल 150 गुणांपैकी. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे ग्राउंड तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. ग्राउंड आणि लेखी परीक्षा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला नाहीये मित्रांनो. लेखी परीक्षा जी होत असते मित्रांनो त्याच्यासाठी 90 मिनिटाचा टायमिंग असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. ग्राउंड पहिल्यांदा होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे बघा, लेखी परीक्षेला हे 4 विषयांवरती प्रश्न विचारले जातात. अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण. या 4 विषयांवरती तुम्हाला टोटल जवळपास जर म्हटलं तर 25 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. टोटल 100 प्रश्न विचारले जातात आपल्याला 100 गुणांसाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. यांना सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा टायमिंग असतो. टायमिंग थोडासा आपल्याला कमी आहे, तुम्हाला समजून आला असेल. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस इथं असणं गरजेचं असणार आहे. कारण गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. चला, आता इथपर्यंत जर म्हटलं तर बघा, आता संपूर्ण डिटेलमध्ये पोलीस शिपाई या पदासाठी जे पण आपल्याला महत्त्वाची माहिती होती ती बघितली. याच्यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता म्हणा, त्याचसोबत जर म्हटलं तर वयाची अट म्हणा, त्याचसोबत शारीरिक पात्रता, ग्राउंड, ठीक आहे, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये इथं माहिती जाणून घेतली. आता त्याचप्रमाणे आता इथून खाली पोलीस शिपाई चालक याच्याबद्दल इथे माहिती आपण जाणून घेत आहोत. याच्यामध्ये वयाची जेवढी सूट होती तेवढीच लागणार आहे. उंचीमध्ये तेवढी जी सूट आता मिळालेली आहे ती देखील तिथं तीच असणार आहे. म्हणजे बाकीची माहिती सारखीच असणार आहे. काही महत्त्वाचे पॉईंट काय बदलले असतील तर त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. ठीक आहे, बाकी सारखीच असणार आहे. कारण सर्व पदांसाठी जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता, वयाची अट जवळपास सारखीच आहे. इतर माहिती देखील सारखीच आहे. थोडाफार बदल आहे, तो पटकन आपण जाणून घेऊयात. बाकी संपूर्ण जे पण तुमचे प्रश्न होते ते इथपर्यंत कव्हर झालेले असतील. ठीक आहे. तर बघा, पोलीस आपल्याला इथं जर म्हटलं तर पोलीस शिपाई चालक याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर चालकसाठी जर म्हटलं तर या घटकांमध्ये जागा आहेत. टोटल जर म्हटलं तर 14 घटकांमध्ये चालक या पदासाठी जागा रिक्त आहेत, त्या भरल्या जात आहेत मित्रांनो. त्या घटकांची इथं नावं दिलेली आहेत. पुढे जर म्हटलं तर वयोमर्यादा बघा, कमीत कमी जर म्हटलं तर 19 वर्ष आपल्याला चालकसाठी कमीत कमी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष खुला प्रवर्गासाठी म्हटलेलं आहे. मागासवर्गीयांसाठी कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तसाठी इथं 45 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. आणि इतर माहिती जर म्हटलं ती सारखीच असणार आहे, तेवढी सूट असणार आहे. इथे देखील या पदासाठी 1 जानेवारी 2022 पासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या पण उमेदवारांचं वय संपूर्ण जात आहे ते देखील या 2024-25च्या पदभरतीसाठी पात्र असतील. याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता सारखीच असते, 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष आपल्याला म्हटलेलं आहे. तर आपल्याला शैक्षणिक पात्रता सारखीच आहे मित्रांनो. YCM बद्दल इथं माहिती दिलेली आहे. डायरेक्टली पदवी केली असेल, तुम्ही पदवी उत्तीर्ण केलेली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात. किंवा तुमचं इथं माजी सैनिकासाठी 10वी उत्तीर्ण ठेवण्यात आलेले, ते 10वी उत्तीर्णवरती देखील अर्ज करू शकतात. नक्षल भागातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 7वी उत्तीर्ण असतं मित्रांनो, ते देखील इथं अर्ज करू शकतात. ठीक आहे, बाकी सारखीच माहिती आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता जर म्हटलं तर शारीरिक पात्रता बघा, महिलांसाठी इथे थोडाफार जर म्हटलं तर बदल आहे मित्रांनो. इथं उंची ठेवण्यात आलेले 158 आणि पुरुषांसाठी जर म्हटलं तर उंची ठेवण्यात आलेली 165. तृतीय पंथींसाठी जर म्हटलं तर महिलांसाठी आपल्याला 158, पुरुषांसाठी 165. इथे महिलांमध्ये इथं बदल आहे मित्रांनो. इतर याच्या बाकीचं जर म्हटलं तर शिपायासाठी, पोलीस शिपायासाठी 155 होतं, इथे 158 आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. इथे एक महत्त्वाचा पॉईंट इथं थोडासा वेगळा आहे. बाकी जर म्हटलं तर छातीमध्ये काही बदल नाही मित्रांनो, सारखंच आहे. सूट जर म्हटलं तर बघा, इथं आपल्याला सूट त्यांना इथं भेटणार आहे मित्रांनो, काळजी करू नका. इथं जर म्हटलं तर उंचीमध्ये सर्व उमेदवारांना इथं सूट ST कॅटेगरीच्या उमेदवारांना इथं उंचीमध्ये सूट असणार आहे मित्रांनो. याच्या आपल्याला त्या उंचीचा लाभ भेटणार आहे, म्हणजे उंचीचा सूटाचा इथं लाभ भेटणार आहे. तर त्याच्याबद्दलच इथं आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. जसे की इथं बघा, नक्षलग्रस्त, इथं अनुसूचित जमाती यांना इथं जर म्हटलं तर आपल्याला सूट असणार आहे, याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. छातीची त्यांना आवश्यकता देखील लागणार आहे, आवश्यकता देखील लागणार नाही, सॉरी. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा, टीप दिलेली आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला
जे अनुसूचित जमाती आहे किंवा नक्षलग्रस्त भागातील जे उमेदवार आहेत त्यांना जी सूट असते याच्याबद्दल इथं कोणकोणते उमेदवार पात्र आहेत, कोणकोणते उमेदवार पात्र नाहीत याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. इथं अन्य अर्हता दिलेली आहे मित्रांनो, तर ते पुढे आपल्याला त्याच्याबद्दल इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. बाकी इतर सारखंच आहे, याच्यामध्ये जास्त काही बदल नाही आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला शैक्षणिक अर्हता, बाकी कागदपत्र वगैरे याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावे लागतील. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर शारीरिक चाचणी याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर सेम आहे मित्रांनो, इथं जर म्हटलं तर सर्वप्रथम ग्राउंड, त्यानंतर आपल्याला आता इथं जर म्हटलं तर शारीरिक चाचणीमध्ये इथं आपल्याला सर्वप्रथम शारीरिक चाचणीमध्ये 50 गुणांची इथं जी प्रोसेस आहे ती सारखीच आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडेसे वेगळे गुण दिले जातात. जसे की यांना डायरेक्टली 1600 मीटर धावणे, इथं आपल्याला 1600 मीटरसाठी 30 गुण असतात आणि गोळा फेकसाठी 20 गुण असतात. इथं त्यांना 100 जे मीटर होतं अंतर ते इथं पुरुष उमेदवारांना देखील नाहीये आणि महिला उमेदवारांना देखील नाहीये. ठीक आहे. मागची प्रोसेस सारखीच आहे मित्रांनो, जास्त बदल नाहीये. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर असतं डायरेक्टली 30 गुणांसाठी आणि गोळाफेक असतं 20 गुणांसाठी. डायरेक्टली अशा प्रकारचं 50 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. इथं आपल्याला लेखी परीक्षेसाठी किंवा पुढची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये तुमच्याकडून वाहन चालवून घेतलं जातं. तृतीय पंथीसाठी देखील हे सारखंच असणार आहे, याच्यामध्ये जास्त काही बदल नाहीये. इथं हलके वाहन चालवण्यासाठी तुम्हाला 25 गुण असतात आणि जड वाहन चालवण्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला 25 गुण असतात. याच्यामध्ये हलके वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाते, जी प्रकरणातील वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाते ती 25-25 गुणांची असते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. टोटल जर म्हटलं तर आपल्याला लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी 50% गुण इथं मिळवणं आवश्यक असतं मित्रांनो, 100 पैकी, ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्यासाठी तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असते 100 गुणांची. एकाच 10 प्रमाणामध्ये लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवलं जातं. सारखीच प्रोसेस आहे, याच्यामध्ये जास्त काही बदल नाहीये. लेखी परीक्षेसाठी हे 4 विषय असतात, हे देखील सारखेच आहे मित्रांनो. फक्त चालकसाठी जे आपल्याला वाहन चालवण्याची जी चाचणी आहे त्याच्यासाठी सेपरेट गुण असतात आणि यांच्यासाठी जर म्हटलं तर 100 मीटरचं अंतर नसतं. एवढाच बदल आहे, जास्त काय बदल नाही. ठीक आहे. आणि वयामध्ये 19 वर्ष कमीत कमी एवढा एक बदल आहे. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला पोलीस शिपाई बॅट्समनसाठी जर म्हटलं तर इथे बघा एवढ्या 6 विभागांमध्ये आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. यामध्ये मुंबई, सोलापूर शहर, पुणे शहर, बृहन्मुंबई, गोंदिया आणि यवतमाळ या ठिकाणी पोलीस शिपाई बॅट्समनमध्ये देखील जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर वयामर्यादा यांच्यासाठी सेपरेट ठेवण्यात आलेले मित्रांनो, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात. मागासवर्ग हे खुला प्रवर्गासाठी होतं. मागासवर्गांसाठी जर म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त ते 33 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. आता याच्यामध्ये आरक्षणानुसार यांना सूट आहे, त्या सूटचा देखील ते लाभ घेऊ शकतात. आणि इथे बघा शासनाच्या नियमानुसार, इथे आपलं जर वय इथं संपून गेलेलं असेल, ठीक आहे, 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत, तर त्यांना या 2024-25च्या भरती प्रक्रियेमध्ये एक संधी दिलेली आहे. एकच संधी असणार आहे मित्रांनो, याच्याबद्दल देखील इथं माहिती दिलेली आहे. तर ते उमेदवार देखील इथं अर्ज करू शकतात. बॅट्समन या पदासाठी जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण असते मित्रांनो. 10वी पास उमेदवार सर्व इथे अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. ठीक आहे. याच्यासाठी 12वी नव्हे तर 10वी पास असणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यासाठी उंची किती पाहिजे आहे? महिलांसाठी 155 सेंटीमीटर, पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, तृतीय पंथींसाठी ही देखील सारखीच असणार आहे. तुम्ही जर ओळख महिला म्हणून केली असेल किंवा तुम्ही जर ओळख पुरुष म्हणून केली असेल तर त्यांच्यासाठी इथं बदल होणार आहे. छाती महिलांसाठी नसते, पुरुषांसाठी छातीची जी पण पात्रता आहे ती सारखीच ठेवण्यात आलेली आहे. सूट याच्यामध्ये जर म्हटलं तर सूट इथं 5 सेंटीमीटर इथं अनुसूचित जमाती यांच्यासाठी देण्यात आलेलं आहे. इथे एक गोष्ट अजून एक आढळलेली आहे मित्रांनो, इथे बघा. आता इथे काय आपण बॅट्समन याच्याबद्दल माहिती बघत आहोत. आता इथे 165 उंची ठेवलेली आहे मित्रांनो. इथे एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 165 नव्हे तर त्यांची उंची फक्त 160 असेल तरी देखील ते अर्ज करू शकतात. आणि इथं सूट जर म्हटलं तर बघा इथं आपल्याला लगेच इथं याच्या खालीच दिलेली आहे, परंतु शिपायासाठी ही सूट जास्त इथं दिसलेली नाहीये. तर पुन्हा हा एक पॉईंट आपण कव्हर करून घेऊयात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात की नक्की पोलीस शिपायातील जे पण चालक पद आहे यांच्यासाठी नक्की सूट देण्यात आलेली आहे का? तर बघा इथं सूट याच्याबद्दल दिलेली आहे. तर इथं फक्त आपल्याला नक्षलग्रस्त भाग म्हणून जे पण अनुसूचित जमातील तेथील जे उमेदवार आहे तर त्यांना इथं सूट दिलेली आहे. त्यानंतर छातीची सूट दिलेली आहे, त्याची आवश्यकता नाही असं म्हटलेलं आहे. टीप इथं म्हटलेलं आहे बघा, इथं आपल्याला नक्षलग्रस्त भाग म्हणून अनुसूचित जमाती यांच्यासाठी जर म्हटलं तर इथे जर म्हटलं तर एक पॉईंट राहिलेला आहे मित्रांनो. इथे जे पोलीस चालक शिपाई, ठीक आहे, पोलीस चालक शिपाई जे पद आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर उंचीमध्ये
उंचीमध्ये इथं सूट देण्यात आलेली नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. हा एक पॉईंट आपल्याकडून राहिलेला होता. तर याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यावरती अजून काय अपडेट आलं तर ते मी नक्कीच कळवेल. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त एस-टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे. दुसऱ्या उमेदवारांसाठी नाही, फक्त एस-टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे. तर त्यांना जे चालक पद आहे त्याच्यामध्ये उंचीमध्ये सूट देण्यात आलेली नाहीये. इथे बघा बाकीच्यांना आहे, परंतु एक पॉईंट इथं राहिलेला आहे. जर काही तसं काय अपडेट आलं तर नंतर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊयात. परंतु बाकी जर म्हटलं तर इथेच खाली पहिली आपल्याला एस-टी कॅटेगरीची जी सूट इथं मान्य झालेली आहे, तर त्या सूटबद्दल इथं माहिती देण्यात आली होती. परंतु जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये दिलेली नाहीये या पदासाठी. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल जे पण अपडेट असेल ते लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करतोय. काही काळजी करू नका. ठीक आहे. तर बघा जर म्हटलं तर बॅट्समन या पदासाठी देखील सूट आहे, त्याच्याबद्दल देखील माहिती आपण बघत होतो. तर चला खाली बघूयात. तर बघा बॅट्समन या पदाबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत. तर बघा याच्यासाठी स्पष्टपणे इथं म्हटलेलं आहे एस-टी कॅटेगरीचे जे पण उमेदवार आहेत त्यांना उंचीमध्ये आपल्याला 5 सेंटीमीटरची जी सूट आहे ती भेटणार आहे, याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. बाकीचे जे पण पोलीस पाल्य असतील, खेळाडू असतील, त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बॅट्समन याच्यामध्ये आपल्याला कोणाला कोणाला उंचीमध्ये सूट आहे त्याच्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे आणि किती सेंटीमीटरची सूट आहे त्याबद्दल देखील इथं माहिती दिलेली आहे. त्यानंतर अन्य अर्हता 10वी उत्तीर्ण प्लस, आता बॅट्समन या पदासाठी जर म्हटलं तर 10वी उत्तीर्ण त्याच सोबत जे प्रमाणपत्र आहे त्याच्या संदर्भात ते जे प्रमाणपत्र आहे तर ते पूर्ण असणं, ते प्रमाणपत्र जे असतं ते तुम्हाला सादर करावं लागतं मित्रांनो बॅट्समनसाठी. तर याच्यामध्ये ढोल पथक किंवा जे पण तुम्ही ज्याच्यामध्ये पण तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल याच्यामध्ये कोणकोणते आवश्यक राहतील याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे, ती तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. तर बॅट्समन या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये जे पण पथकामध्ये तुम्ही निवड करण्यासाठी अर्ज करणार आहात किंवा ज्याच्या पण तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला सादर करावं लागतं. पुढे जर म्हटलं तर शारीरिक चाचणी याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. त्यांच्यासाठी देखील जर म्हटलं तर बघा इथं 1600 मीटर असणार आहे 20 गुणांसाठी, 100 मीटर असणार आहे 15 गुणांसाठी आणि गोळाफेक असणार आहे आपल्याला 15 गुणांसाठी. टोटल जर म्हटलं तर आपल्याला 50 गुणांसाठी आपलं इथं सिलेक्शन असणार आहे मित्रांनो. 50 गुणांवरती तुमचं सिलेक्शन केलं जाईल. याच्यामध्ये तृतीयपंथी याचे पुरुष उमेदवार, महिला उमेदवार याच्यामध्ये सारखंच आहे, याच्यामध्ये काय बदल नाहीये. लेखी परीक्षा जर म्हटलं तर बघा लेखी परीक्षेचं देखील स्वरूप सारखंच असणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. परंतु प्रमाणपत्र तुमच्याकडे जे पण ढोल पथकाचं जे पण प्रमाणपत्र आहे ते असणं गरजेचं असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे अभ्यासक्रमाचं स्वरूप देखील सारखंच आहे. पुढे बघा SRPF, ठीक आहे, सशस्त्र पोलीस शिपाई, याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर आता SRPF मध्ये जर म्हटलं तर कोणकोणत्या घटकामध्ये जागा आहे याच्याबद्दल माहिती दिली. इथं बघा आपल्याला एवढे टोटल जर म्हटलं तर 13 विभाग आहेत किंवा घटक आहेत. इथे SRPFच्या जागा रिक्त आहेत, तिथं तुम्ही अर्ज भरू शकतात. तर चला पुढे याच्याबद्दल आता SRPF या पदाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. वयामध्ये आपल्याला जास्त काय बदल नाहीये. वयाबद्दल तुम्हाला वयामध्ये सारखीच इथं पोलीस शिपाई सारखीच इथं अट ठेवण्यात आलेली आहे. वयामध्ये आपल्याला ज्या उमेदवारांना इथं सूट देण्यात आली आहे 1 जानेवारी 2022 पासून तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत, तर ती सूट सर्वांनाच इथं लागू आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण कमीत कमी आणि समकक्ष म्हणजे 12वीच्या समान तुमचा एखादा कोर्स झाला असेल किंवा समकक्ष तुमच्याकडे एखादी पदवी असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात. तर तीच आपल्याला शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. YCMचे जे विद्यार्थी त्यांची पदवी असेल डायरेक्टली 17 नंबरचा फॉर्म भरून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल तरी चालेल, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. माजी सैनिकांसाठी 10वी उत्तीर्ण असणार आहे. नक्षलग्रस्त याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली, ते उमेदवार 7वी उत्तीर्ण असतील तरी देखील इथं पात्र असणार आहेत. पुढे जर म्हटलं तर शारीरिक पात्रता याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर उंची जर म्हटलं तर बघा आपल्याला SRPF साठी सर्वांनाच माहिती 168 सेंटीमीटर पाहिजे आहे मित्रांनो. सर्व जे उमेदवार आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी, पुरुष उमेदवारांसाठी, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर पुरुष उमेदवारांसाठी आपलं ते तिथं पुरुष उमेदवारच अर्ज करू शकतात, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर पुरुष उमेदवारांचीच इथं उंची दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात घ्यायची. छाती तुम्हाला सारखीच ठेवण्यात आलेली आहे, फक्त उंची जास्त असते. आणि इथे देखील सूट, ठीक आहे, सूटचा लाभ बघा एस-टी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत मित्रांनो, अनुसूचित जमाती एस-टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी उंचीमध्ये इथं 5 सेंटीमीटरचं इथं त्यांना इथं सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे इथं देखील उंचीमध्ये सूट आहे. म्हणजे आतापर्यंत जर म्हटलं तर बघा पोलीस शिपाई
ठीक आहे. पोलीस शिपाई, त्यानंतर जर विचार केला तर आता इथं बॅट्समन झालं. ठीक आहे. त्यानंतर जर म्हटलं तर SRPF झालं. ठीक आहे. तर हे जे 3 पद आहे यांच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला उंचीमध्ये ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी उंचीमध्ये 5 सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे. परंतु पोलीस चालक याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसलेलं नाहीये. पोलीस शिपाई जे चालकचं पद आहे याच्यासाठी जे पण उमेदवार पात्र असतील तर तिथं जे ST कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांना सूट आहे की नाही ते आपल्याला नोटिफिकेशनमध्ये व्यवस्थित क्लिअर मेन्शन केलेलं दिसलेलं नाहीये. तर त्याच्याबद्दल जे पण अपडेट असेल ते लवकरात लवकर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. बाकी जे पण आरक्षण असेल, बाकी जे उमेदवार असतील याच्यामध्ये आपल्याला खेळाडू असतील, कर्मचारी असतील तर त्यांचे जे पाल्य असतात त्यांच्यासाठी देखील 2.5 सेंटीमीटरची सूट असते. तर त्याच्याबद्दल वेगवेगळी इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही येत असाल तर ती माहिती तुम्ही इथं बघून घेऊ शकता. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर शारीरिक चाचणीमध्ये जर म्हटलं तर 5 किलोमीटर असतं SRPF साठी, सशस्त्र पोलीस शिपाई याच्यासाठी. ठीक आहे. सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष या उमेदवारांसाठी जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर आपल्याला 5 किलोमीटर धावणं असतं. आपल्याला त्याच्यासाठी गुण असतात 50 गुण. पुढे जर म्हटलं तर 100 मीटर असतं त्याच्यासाठी असतात 25 गुण आणि गोळाफेक असतं ते असतं 25 गुणांसाठी. टोटल जर म्हटलं तर आपलं जे ग्राउंड आहे ते असतं 100 गुणांसाठी. बाकीचे जे पद आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड असतं 50 गुणांचं. फक्त SRPF साठी आपल्याला 100 गुणांचं ग्राउंड बघण्यासाठी भेटतं. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला लेखी चाचणी याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. आता लेखी चाचणी याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला लेखी परीक्षा याच्यामध्ये जर म्हटलं तर 100 गुणांचीच असते. याच्यासाठी आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी कमीत कमी 50% गुण मिळवणं आवश्यक असतं मित्रांनो 100 पैकी. ठीक आहे. तर याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. पुढे सारखीच सिलेक्शन प्रोसेस आहे, जास्त काय बदल नाहीये. लेखी परीक्षेचं स्वरूप देखील सारखंच असणार आहे आणि सर्व घटकांची इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे मित्रांनो, सर्व घटकांची जी परीक्षा आहे मित्रांनो ती एकाच दिवशी घेण्यात येईल मित्रांनो ऑल महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. चला पुढे पुढे आपल्याला बघा कारागृह शिपाई याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर यामध्ये मुंबई कारागृह, पुणे कारागृह, नागपूर आणि नाशिक या 4 विभागांच्या किंवा घटकांच्या जागा रिक्त आहेत मित्रांनो. तर तिथे कारागृह शिपाईची इथं आपल्याला हे जी प्रक्रिया असणार आहे असं सांगायला हरकत नाही. पुढे बघा आपल्याला वेबसाईटवरती अपडेट दिलं जाईल. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला वयाची अट सारखीच ठेवण्यात आलेली आहे 18 ते 28. बाकीच्या उमेदवारांचं वय निघून गेलं असेल तर त्यांना इथे देखील सूट भेटणार आहे. शैक्षणिक अर्थ जर म्हटलं तर 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष असणं गरजेचं असणार आहे. बाकी शैक्षणिक अर्थ सारखीच ठेवण्यात आलेली आहे, याच्यामध्ये काही बदल नाही. याच्यामध्ये शारीरिक पात्रता जर म्हटलं तर महिलांसाठी उंची 155 ठेवण्यात आलेली आहे आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर उंची ठेवण्यात आलेली आहे. तृतीयपंथी यांच्यासाठी देखील सारखीच असणार आहे. महिला म्हणून ओळख केली असेल तर त्यांच्यासाठी 155, पुरुष म्हणून ओळख केली असेल तर तुम्हाला 165. ठीक आहे. छाती जर म्हटलं तर बाकी छातीबद्दल तुम्हाला महिलांसाठी छाती नसते, पुरुषांसाठी जर म्हटलं तर आपल्याला छाती सारखीच ठेवण्यात आलेली आहे. इथं बघा सूट याच्यामध्ये देखील ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी इथे आपल्याला उंचीमध्ये 5 सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे. क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे मित्रांनो या कारागृह शिपाई या पदासाठी देखील. ठीक आहे. आणि याच्या बाकीचे जे याच्यामध्ये नक्षलग्रस्त त्यानंतर जे पण कर्मचाऱ्यांचे जे उमेदवार असतील मुलं असतील ते म्हणा, नाहीतर आरक्षणाअंतर्गत त्यांना काय सूट असते उंचीमध्ये त्याच्याबद्दल इथे देखील माहिती दिलेली आहे. पुढे शारीरिक चाचणी झाल्यानंतर बघा शारीरिक चाचणी याच्याबद्दल आता माहिती बघत आहोत मित्रांनो. आता याच्यामध्ये कारागृहासाठी देखील सारखंच असतं, पोलीस शिपाईसाठी सारखंच, याच्यामध्ये काही बदल नाहीये. पुरुष व महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर, 800 मीटर, त्यानंतर 100 मीटर आणि गोळाफेक हे सारखंच आहे, याच्यामध्ये काही बदल नाहीये मित्रांनो. लेखी परीक्षेचं स्वरूप देखील सारखंच असतं. 50 गुणांचं तुमचं सर्वप्रथम ग्राउंड होतं. ग्राउंडमधून जे पण एकाच 10 प्रमाणामध्ये जे पण उमेदवार सिलेक्ट होतील लेखी परीक्षेसाठी त्यांची लेखी परीक्षा घेतली जाते. टोटल 100 + 50 असं 150 गुणांवरती तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर लेखी परीक्षेसाठी हेच 4 विषय असतील, त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि पुढे आपल्याला काय म्हणता बघा ह्याच्या समांतर आरक्षण. आता हे इथपर्यंत झालं सर्व, आपण सर्व याच्यानुसार बघितलं. प्रत्येक पदाची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देऊन घेतली. याच्यामध्ये काही ठिकाणी वयाची अट याच्यामध्ये बदल आहे आणि शैक्षणिक अर्थ याच्यामध्ये देखील आपल्याला बदल बघण्यासाठी भेटलेला आहे. आणि बाकी जर म्हटलं तर 10 नंबरच्या पॉईंटमध्ये सर्व पदं एकत्रित दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये समांतर व सामाजिक आरक्षण याच्याबद्दल काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचना तुमच्यासाठी इथं लागू होणार आहे. जर तुम्ही आरक्षणाअंतर्गत अर्ज करणार आहात तर या सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. जसे की खेळाडूंसाठी खेळाडूंचं कोणतं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, कोणतं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे, याच प्रकारे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्यासाठी तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे.
अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत मित्रांनो. याच्यामध्ये पोलीस पाल्य, गृहरक्षक म्हणजेच होमगार्ड म्हणा किंवा अंशकालीन पदवीधर म्हणा, यांच्यासाठी जे आरक्षण असतं मित्रांनो अनाथ वगैरे, तर त्याच्यानुसार तुमच्याकडे कोणतं प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. तर त्या व्यवस्थित तुम्ही वाचून घ्याव्यात. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर त्याच खाली सूचना दिलेल्या आहेत आणि आता याच्यामध्ये कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार आणि त्याच्यासोबत महत्त्वाचं आपल्याला सर्व पदांनुसार ज्या पण कॅटेगरीनुसार जागा असतील, पदांनुसार जागा असतील, त्याचं जे PDF आहे आपल्या YBD अकॅडमी नावाच्या यूट्यूब चॅनलवरती देण्यात आलेला आहे. तिथून तुम्ही कॅटेगरीनुसार, आरक्षणानुसार, पदानुसार सर्व काही जागा व्यवस्थित बघून घ्या. तुम्हाला कुठं अर्ज करायचा आहे ते तुम्ही व्यवस्थित ठरवा. ठीक आहे. बाकी अशा प्रकारची आपल्याला पोलीस भरती 2025 ची जी जाहिरात होती त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं बद्दल जर म्हटलं तर वय वाढ झालेली आहे मित्रांनो 100%. त्यानंतर ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी उंचीमध्ये सूट देण्यात आलेली मित्रांनो. हे आपण बघितलं आपण डिटेलमध्ये. बाकी जवळपास याच्यामध्ये जास्त काही वेगळा बदल झालेला नाहीये. तृतीयपंथी यांच्यासाठी जी पण माहिती आलेली आहे लेटेस्ट त्याच्यानुसार थोडाफार बदल झालेला आहे. ठीक आहे. बाकी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.